अतिशय प्रेरणादायी विषयांवरती आपल्याशी बोलणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु, ज्यांच्याकडून सुबोधकांनी पण अनेक गोष्टींचं ज्ञान अवगत करून घेतलेलं आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांवर सुबोधक आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांशी एका स्फूर्तिदायक विषयावर संवाद साधावा या युवा स्फूर्ती शिबिरात. सर्वप्रथम माझ्या मंचासमोर विराजमान माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना जे उद्याचे खरे भविष्य आहेत त्यांना माझा सादर नमस्कार, धन्यवाद इथे मला बोलवल्याबद्दल. दुसरं, मी तुमच्यासोबत काही संवाद करत असताना मीही तुमच्या वयातून कधी ना कधी गेलो आहे. तर मला माहित आहे की लागोपाठ जर फक्त भाषणच होत गेलं तर त्या प्रबोधन सोबत थोडंसं खेळकर प्रबोधन राहणं गरजेचं आहे. तर मी प्रयत्न करेन की माझी सुरुवात मी काही प्रश्नांनी करू इच्छितो आणि जो त्याचं उत्तर देईल त्याला ॲटलान्स तर्फे निश्चित बक्षीस आत्ताच्या आत्ता देण्यात येणार आहे, 5 वर्षानंतर नाही. थोडंसं लक्ष राहू द्या माझ्या बोलण्याकडे, तरच तुम्ही माझा प्रश्न समजू शकताल. आणि प्रश्न समजल्याशिवाय उत्तराचा जन्म होत नाही हे तितकंच खरं आहे. माझा प्रश्न, सर्वांचे आराध्य दैवत असे आपले छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यावर केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे तर जगातल्या अनेक देशांमध्ये त्यांची प्रचितता इतकी मोठी आहे की त्यांचा जागर सुमारे अर्धे देश करत आहेत. त्यांच्याकडनं प्रेरणा सुमारे अर्धे देश घेत आहेत. त्यांच्या जीवनावरचे 4-5 सुलभ प्रश्न आहेत आणि माझा अंदाज आहे की इतके सुबक आणि सुंदर ऑडियन्स समोर हे प्रश्न फार सोप्या पद्धतीने मोठ्या संख्येने आपण लोक ह्याच्यात सामील होऊन त्याची उत्तरं देतात. मी ज्यांनाही उत्तर येत आहे त्यांनी हात वर करावा आणि मी त्यांना स्टेजवर बोलवू इच्छिन आणि मग त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. प्रश्न पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख काय? या मॅडम, आपण या प्लीज. एक माईक घ्या. मी समृद्धी शिरगापुरे फ्रॉम सुएज गुरुकुल. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या रोजी झाला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नंबर 2, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान कोणता? आपण सुयशचे विद्यार्थी आहोत, हा, तर आपण त्याच डिसिप्लिनने जाऊ. ये 3rd रो 2nd वन या. सेकंड दुसरा मुलगा, हा या. शिवनेरी. गुड, बरोबर आहे. महाराजांचा राज्याभिषेक दिन कोणता? तुम्ही अगदी शेवट, हा या, उभा राहा. येस. 6 जून 1674. सुंदर, बढिया. नंबर 4, महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? अगदी शेवटी इकडची मॅडम. हा जे आता मागे वागितले, हा उभे या प्लीज. माझे नाव समृद्धी सचिन थोरात. मी सुयश गुरुकुलची विद्यार्थिनी. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम तोरणा हा गड जिंकला. ग्रेट, सुंदर. प्रतापगडाचं युद्ध कोणा विरुद्ध झालं? प्रश्न नीट ऐका. मी म्हणणार आहे की कुठल्या शाही विरुद्ध झालं आणि कोणा विरुद्ध झालं. 4 नंबर या. सुपर, व्हेरी गुड.
खाली बोल. पुढचा प्रश्न, हिंदवी स्वराज्य बनवण्याची प्रेरणा कोणामुळे मिळाली? शेवटचा मुलगा. नमस्कार, माझे नाव हर्ष गोरपडे. मी स्पेस सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी. तर स्वराज्य स्थापना करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईपासून मिळाली, जिजामातापासून. प्रश्न शेवटचा, आग्रा सुटका दिनांक. आग्रा सुटका दिनांक. आतापर्यंत हात इतके वर होत होते की मला प्रश्नचिन्ह पडत होतं की कसं कोणाला बोलवावं, पण इथे आज हात कोणाचाच वर दिसत नाहीये. मोबाईल अलाउड असतात का सर? एकही व्यक्ती सांगू शकत नाही? ठीक आहे, दिनांक जाऊ द्या, हो वर्ष सांगू शकताय? या. नमस्कार, माझं नाव नामदेव गावडे. मी मेहता शाळेतून आहे. शिवाजी महाराजांनी बादशाला चकवून राजगडावर जेव्हा आले तो वर्ष होतं इसवी सन 1656. 1656 नाही, फक्त 1666 आहे. ठीक आहे, थांबा. तर आग्रा सुटका हा दिनांक आहे 17 ऑगस्ट 1666. पुढच्या वेळेस जेव्हा हा प्रश्न येईल तर तेव्हा पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत प्रत्येक मुला मुलींनी याचं उत्तर अचूक पद्धतीने दिला पाहिजे. ओके, मी विनंती करतो आमच्या शिलेदारांना, माझी मुलं आहेत दोघंही, की त्यांनी प्रत्येकासाठी एक एक बक्षीस द्यावं. आणि मी, तुमचं नाव काय म्हणाले? आणि मी नामदेव गावडे यांनाही ती बक्षीस देऊ इच्छितो, कारण त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. तो इतका सोपा प्रश्न नाहीये, त्याला हिस्टोरियन व्यक्तीच लागतो. तर सुंदर नामदेव, आपलेही अभिनंदन. मी सर्वांना एक एक बक्षीस देऊ इच्छितो. आणि हा बक्षीस नशिबाचा खेळ आहे, पण प्रत्येकाला आपल्या टीम वर्क मध्ये जेव्हा मॅनेजमेंट आपण म्हणतो तर तेव्हा हा एक संघ आहे. आणि एका संघाच्या कुठल्याही व्यक्तीने जर उत्तुंग कामगिरी केली तर त्या संघाच्या प्रत्येक व्यक्तीला बेंबीच्या देठापासून आनंद झाला पाहिजे, तरच ते संघ पुढे पावतं. त्यासाठी जोरदार टाळ्या जोपर्यंत थांबल्या नाही पाहिजेत. मी एकदा जोरदार आपल्या सगळ्यांसाठी, स्वतःसाठी जोरदार टाळ्या द्यावे ह्याच्यासाठी मी विनंती करतो. बघा, मॅनेजमेंट, व्यवस्थापन हे फार सोपं सुंदर काम आहे. लोक ह्याचा बाऊ करून ठेवतात.
याचा बाऊ करण्यासारखं खरं काहीच नाहीये. मी अगदी सोप्या एका उदाहरणाने बोलतो. माणसात अवघातच डेअरिंग असतं. धाडस ही माणसाचा जेव्हा छोटासा बाळ जन्माला येतो आणि जेव्हा तो 1-1.5 वर्षाचा होतो आणि तो जेव्हा रांगत शिरतो, एखाद्या काळ्या कोठडीकडे एखाद्या खोलीकडे तो जातो जिथे काही उजेड नाहीये, तर आपणच त्याला थपकतो. त्याची आई तिला थपकते, अरे तिथे नको जाऊ. तो बिचारा गरकन परत फिरतो. परत थोडं इकडे तिकडे बघतो, परत जायला जातो. परत आत शिरताना त्याची आई म्हणते, अरे तिकडे नको जाऊ, तिथे आहे भाऊ. तो नाही ऐकला तर तिसऱ्यांदा त्याला उचलून धाड दिशेने आणून बाहेर ठेवलं जातं आणि तिथनं त्याची जिज्ञासा मरते. अरे काय आहे त्यात? एखाद्या खोलीकडे जाताना जेव्हा एखाद्या व्यक्ती एखाद्या छोट्या बाळाला, अरे उपजतच डेअरिंग असतं. त्या डेअरिंगला आपण का शेळपडतो? अरे त्याला का सांगत नाही? काय म्हणतात, अरे तिथे नको जाऊ, तिथे मोठा भाऊ. अरे तुमच्या आमच्यात कोणी कधी भाऊ पाहिलाय का? असतो का तो? मग कशासाठी त्याचे न्यूनगंड तयार करतो आपण? अरे सांगा ना त्याला, काय त्यात सकाळी उजेड असतो म्हणून प्रकाश असतो म्हणून उजेड आहे, तिथे प्रकाश नाही रात्री म्हणून अंधार आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काय? काहीच बदलत नाही त्यात. तर हे समजवणे आणि हे समजणे जर एका बरोबर शिशु गटात झालं तर सगळं काही उत्तम जातं. वयाच्या 6 वर्षापर्यंतच शास्त्र सांगतं की 90% आपल्या ब्रेनचा विकास होऊन जातो. मग का आपण असा विचार करतो की मी 12वी झाल्यानंतर काय करायचं ते विचार करीन? अरे कोण सांगतंय हे सगळं? अरे तुमच्यात जी हिंमत आहे, तुमच्यात जी डेअरिंग आहे, त्या डेअरिंगला तुम्ही एक आसमंत देऊ शकता, पण त्याची सुरुवात त्या शिशु वयातच झाली पाहिजे. आणि संगतीचा जो असर आहे त्याच्यासारखा कुठलाच असर राहू शकत नाही जगात. मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो, तुम्हाला जगात यशस्वी व्हायचं असेल तर काही फार मोठी व्याख्या लागत नाही. मी 10वी पास मुलगा आहे, मी करस्पॉन्डन्स एज्युकेशन घेतलं आहे, पण तुम्ही MBA मधल्या हार्वर्ड मधल्या एक महारथ व्यक्तीला समोर उभा करा आणि आपण त्याच्यासोबत बिझनेस कशाला म्हणतात ह्याचा तज्ञता घेऊ, तर मला असं वाटतं की किंबहुना माझे जिंकण्याचे चान्स जास्त आहेत, कारण माझ्या रक्तात ते भिनलंय. पुस्तकातून आलेलं ज्ञान जोपर्यंत आपला श्वास बनत नाही तोपर्यंत त्याची मूर्ती बनत नाही. हो, केवळ एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावं की मला काय सगळ्यात चांगलं येतंय, मला सगळ्यात चांगलं काय येतंय आणि ते माझ्या मनाला किती आवडतंय. जर एखादी वस्तू माझ्या मनाला फार आवडते, ती मला उत्तमरित्या येते आणि जी बाजारात विकते, तर तुम्ही यशस्वी 100% होणार. दुसरी कुठली मोठी मॅनेजमेंटची बुक्स घ्यायची गरज नाहीये. आता काय मला सगळ्यात जास्त आवडतंय म्हणल्यावर या वयात एक चेहरा आठवू नये म्हणजे झालं. लक्षात यायला मी काय बोलतोय ते? आपला ध्यास आठवावा. अहो, जगात प्रत्येकात अलौकिक गुण असतं. जेव्हा 140 करोड भारताची लोकसंख्या आहे आणि तेव्हाही आपला जन्म होतो, तर हा असा उगाचच होत नाही ना. आधीच 140 कोटी लोक, मग आपला जन्म का व्हावा? तर कारणाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. देवाने कधीही पक्षपात न करता प्रत्येकात एक अलौकिक गुण देऊन आपल्यास पाठवला आहे. तो वेगळा वेगळा गुण असतो, प्रत्येकात वेगळा आहे. काही लोकांना तो 5-10 वर्षाचा असताना कळतो, त्यात खरी महंती त्यांच्यापेक्षा त्यांच्या आई वडिलांची आहे. ते तिथनच त्यांचा पाठपुरावा चालू करतात की याला पुढे आयुष्यात काय करायचंय. काही मुलींना 18-20 वर्षाचं असताना कळतं की आपल्यात काय गुण आहे, ते तिथनच आपल्या आयुष्याची सुरुवात करतात. काही लोकांना नोकरदार झाल्यानंतर कळतं की आपल्या 30-35ला काय गुण आहे, ते तिथनं धडपड सुरू करतात. काही लोकांना 45-50 अनुभव संपत्तीने कळतं की आपल्यात काय गुण आहे, आपण काय करायला हवं, ते तिथनं आपली धडपड सुरू करतात. अहो, काही लोकांना उतारवयात कळतं की आपल्यात काय गुण आहे, ते बिचारे आपले तिथनं काय सुरुवात करून तिथनं काय शक्य आहे, जीर्ण प्रकृतीने का असो पण आपल्या बुद्धिजीवीने काय करू शकतो ते प्रयत्न करतात. अहो, पण खंत या गोष्टीची वाटते की काही लोकांना 4 लोकांच्या खांद्यावर गेल्यानंतर पण कळत नाही की आपल्यात कुठला गुण होता, त्या गुणाचा देशाला, दुनियेला, समाजाला, स्वतःला उपयोग व्हायला पाहिजे होता. ते जसे आले तसेच निघून गेले आणि त्यांचं धड त्या स्मशानात पडून राहिलं.
त्या गोष्टीचा उपयोग कोणासाठीही झाला नाही. अशा हे लोक आपल्या दुनियेवर बोज आहेत. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की जगात जर मला कोणी विचारल की सगळ्यात श्रीमंत स्थान कुठलं, तर मी म्हणेन की स्मशान घाट. अहो का स्मशान घाट? तर अहो एवढे हजारो करोडो लोकांचे 90-95% लोकांचे तिथे धड पडलेले आहेत. वेगवेगळे सुप्त गुणयुक्त धड पडलेले आहेत. तिथे इतके मोठ्या प्रमाणात ते गुण पडलेले आहेत की जर त्याचा दुनियेला उपयोग झाला असता तर दुनिया आज जी आहे त्यापेक्षा 50 पट प्रगल्भ राहिली असती. पण त्या लोकांना कळालंच नाही की आपल्यात कुठला गुण आहे, तर ते काय दुनियेला फरक करणार आहेत. जोपर्यंत आपल्यातला गुण कळत नाही आणि तोपर्यंत आपला ध्यास तयार होत नाही. तुम्ही कधी विचार करा ना हो की आपल्याला कुठली एखादी वस्तू अगदी जाम आवडत असेल, जी मनापासून आवडत असेल आणि त्याच्यात आपण जीव ओतून काम करतो, ते काम तुम्हाला काम वाटतं का हो? ते काम कधीच तुम्हाला काम वाटणार नाही. अरे ते खेळ वाटेल, खेळ असं. अभ्यासाची पुस्तक उचलायला सांगा, साला ते असं वाटतंय की ते दिलेला 1 तास कधी जाईल. पण ते जेव्हा आपण आपल्या सवंगण्यांसोबत असतो तेव्हा दिवस पण 10 मिनिटासारखा वाटतो. काय कारण आहे हो हे? कारण आपण त्या व्यक्तींसोबत आहोत जे आपल्याला जीवापार प्रेम करतात, ज्यांच्यासोबत आपण रमतो. जसे आपण या वयात आहात, 9वी 10वी 12वी सरांनी मला सांगितलं, तर या वयात जिज्ञासा जन्म घेते आणि ह्या वयातच जिज्ञासा एक मूर्त रूप मध्ये असते, एक उच्चांगाला असते. अरे हेच गणित आहे. तुम्ही पहिले समजा की तुमच्यात तो सुप्त गुण कुठला आहे आणि त्या गुणांवर काम करा. स्वतःच्या क्षमतांना समजा, बस. अरे एकदा क्षमता समजली की भलं भलं झालं. केवळ स्वतःची क्षमता समजणे गरजेचे आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो मी आपणास. मी असेच एक विद्यापीठामधनं लेक्चर देऊन बाहेर पडलो होतो. अंगणात मी एका मुलाला पाहिलं, तो निवांत बसला होता. त्याला म्हणलं, काय रे बेटा काय करतोयस? काय नाही, बरं आहे बघा. म्हणलं, अरे असं का बसलायस? तू काय खेळ बिळ खेळतो का नाही? अरे तर मग म्हणाला तो. मी म्हटलं काय खेळतो? फुटबॉल खेळतो, हॉकी खेळतो, लुडो खेळतो, कबड्डी खेळतो, खो खो खेळतो. मी म्हटलं अरे एवढं सगळं खेळतो, तू काय दिवसभर मैदानावरच असतो का? छे छे काका, हे सगळं मी मोबाईल मध्ये खेळतो म्हटला. मग मला कळालं, बरोबर आहे बाबा. त्याला विचारलं, अरे बेटा 100 मीटर पळशील का? तर ते पहिले मला विचारला 100 मीटर म्हणजे किती? मी म्हटलं बरोबर आहे, मोबाईल मध्ये खेळणाऱ्याला खरं काय ते कळणार नाही. जोपर्यंत प्रॅक्टिकल एज्युकेशन नाहीये तोपर्यंत थेअरीचं महत्व नाहीये. मी त्याला एकदा नीट सांगितलं, अरे बाबा इथनं त्या किनारपट्टीपर्यंत म्हणजे 100 मीटर होत आहे. त्याला म्हटलं पळशील का? तो म्हटला करतो साहेब, प्रयत्न करतो मी. मी म्हटलं किती वेळ लागेल? त्यांनी 2 मिनिटं फक्त ते अंतरच निहारलं, किती आहे. मी त्याला म्हटलं अरे 100 मीटर राजा, काय 5-10 किलोमीटर नाहीये ते. तो म्हटला मला कळतंय हो. मी म्हटलं सांग मला किती वेळ लागेल? तो म्हणाला 5 मिनिटं लागतात बघा. मी म्हटलं अरे लेका, हुसेन बोल्टचा जागतिक रेकॉर्ड 9 सेकंदाचा आहे. तू 12 म्हण, 15 म्हण, दस्तूर खुद्द 25 सेकंद म्हण. तो म्हणाला काका माझं मला माहित आहे, पळू का नको? मी म्हणलं ठीक आहे बाबा, सुस्त गाडगाय, उठ चल पळू. तोपर्यंत त्याचा मित्र तिथनं ओरडला, अरे पळ पळ, कुत्र पिसाळलाय. अशा वेगात 5th गिअर मध्ये गाडी गेली, 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हणलो अरे लेका, तू जागतिक हुसेन बोल्ट विश्व रेकॉर्ड तोडलेस, काय मजेदार वस्तू आहे तू, काय काम कमाल आहे तुझा. तो म्हणाला अरे मग कुत्र मागं लागलं होतं. अरे मला सांगायचंय की अशा संकटरूपी कुत्र मागं लागल्यावरच आपल्याला आपली क्षमता कळणार आहे का? आपल्यात जी असीम क्षमता आहे ती जर आपल्यात पहिलेच कळाली तर असे कित्येक 100 मीटर तुमच्यातला प्रत्येक व्यक्ती धावून कित्येक विश्व नवीन रेकॉर्ड तुमच्या सुयश गुरुकुलचे मुलं या डेस्क मध्ये असलेली मुलं करतील. हे मला पाहिजे आहे. या सोबत जर सांगड पाहिजे कुठल्या वस्तूची तर ते पाहिजे सकारात्मक दृष्टिकोन. तुम्ही कधी बघा ना, तुम्ही कोणालाही सांगायला जा, अरे हे असं असं होऊ शकतंय, तू गप. कोणालाही सांगायला जा,
आजकाल मी तुमच्या वयाच्या मुलांना मुलींना कशाला दोष द्यावा यार. वय सगळं कसूर तर आम्हा लोकांचं आहे. आम्ही लोक ऐकतच नाही. आम्ही लोक एकच म्हणतो, अरे दिस इज जेन झी जनरेशन, दिस डज नॉट हॅज एनी लॉजिक. अरे मग तू घाल ना. नाही आहे ना, तू घाल, बाप आहे ना. अरे त्यांच्यात लॉजिक असतं तर तुझी किंमत कशाला केली असती. त्यांच्यात लॉजिक घालणं गरजेचं आहे. त्यांच्यासोबत सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्यात पेरणं गरजेचं आहे. त्यांच्यासोबत वेळ खर्च करणं गरजेचं आहे मित्र हो. त्याशिवाय काही होत नाही जगात. आज सकारात्मक दृष्टिकोनचं एक सर्वोत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे कनिष्ठ पुत्र राजाराम झाले, पण राजाराम पालथे निपजले, म्हणजे पालथे जन्माला आले. तर ते दाई बी मध्ये हाहाकार होता. अरे बापरे, पालथे आले, पालथे आले. फार मोठं अपशकुन मानलं जात होतं त्यावेळेस. आता महाराजांना कोण कळवणार, कसं होणार. तरी एका व्यक्तीने एक तासाभराच्या विलंबानंतर हिम्मत करून महाराजांना सांगितलं, महाराज महाराज तुम्हाला पुत्ररत्नाची प्राप्ती झालीये. महाराज अगदी खुश झाले. क्या बात आहे म्हणाले. तर ते म्हणाले, पण महाराज एक फक्त बातमी वंगाळ आहे की महाराज राजाराम महाराज पालथे जन्माला आले. महाराजांनी त्या काळी एक क्षणाचा पण विलंब न लावता म्हणाले, अरे पालथे जन्माला आले, आता दिल्ली पालथी करतील. आणि विचार करा, हे 350 पावणे 400 वर्षापूर्वीची गोष्ट बोलत आहे मी तुम्हाला. कुठल्याही व्यक्तीची महंती जर नीट ओळखून घ्यायची असेल तर तुम्हाला त्या काळात जाऊन विचार करावा लागतंय. का त्या काळात जर माणूस बाहेर निघाला आणि जर मांजर आडवं गेला तर परत घरी जात होता, दुसऱ्या दिवशी कामाला जात होता. का तर ते मांजर आडवं गेलंय. अरे मला राहून राहून विचार येतो, साला त्या मांजराला कसं वाटलं असेल, हे आडवं गेलंय. ते बी बिचारा 2 वेळेस जेवत नसेल. अरे तशा अंधकाराच्या काळी, तशा पूर्णपणे भारतात आच्छादलेल्या अंधश्रद्धेच्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी लक्क अमावस्येला लढाया केलून किल्ले जिंकलेत. विचार करा कुठे आली परिस्थिती, काय होतं महाराजांकडे. अरे शहाजी राजे तर दस्तूर खुद्द स्वतः आदिलशाहीमध्ये सरदार होते. त्यांनी एक स्वप्न बघितलं, तिथे जे अत्याचार चालू आहे त्याच्यावरून त्यांनी ठरवलं की यार काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि मग छत्रपती शहाजी महाराजांनी आणि जिजामातांनी पूर्णपणे बसून ठरवलं की एक मुलगा जो थोर पुत्र संभाजी हा कर्नाटकात बंगळुरू मध्ये छत्रपती आपल्या शहाजी राजांसोबत राहील, आणि एक जो शिवाजी महाराज आहेत, शिवाजी जिजाऊंसोबत पुण्यात जाऊन तिथे महाराष्ट्रात आपलं जाळं उभा करेल. आणि थोड्या काळानंतर दोन्हीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये हा जाळ्याचा मोठा साम्राज्य बनून मोठ्या शाया उद्ध्वस्त केल्या जातील आणि श्रींचं राज्य म्हणजे स्वराज्य उभारेल. आणि त्यासाठी महाराजांकडे काही नसताना महाराजांनी एक वेगळी युक्ती, वेगळी नीती तयार केली आणि त्याला म्हणतात छापामार युद्ध, ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो. आणि अमावस्याच्या लक्क रात्री जेव्हा मुघल मस्तपैकी तंगड्या तोडून झोपले असतील तर तेव्हा त्यांनी युद्ध करून उद्ध्वस्त करून आपले किल्ले जोडले. तुम्हाला मी मित्र हो स्पष्ट सांगू इच्छितो, तुम्ही कधी तुमच्या आई वडिलांना विचारा आणि त्यांच्यासोबत कधी थोडासा वेळ घालवा, तुम्हाला कळेल की ते म्हणतील, अरे बेटा मी तर माझ्या आयुष्यात एवढं राबलो, जेव्हा कुठं तुला हे घर निर्माण केलंय, तुला राहायला जागा निर्माण झालीये. होतंय ना, हे होतंय का होत नाही? सगळ्यांसोबत होतंय, बोलत कोणी नाही. बस थोडं तुम्ही काहीतरी तुमचे मार्क कमी होऊ द्या किंवा काय वेगळं जाऊ द्या, सगळ्यात पहिला प्रश्न निघतो, अरे किती मेहनत लागलीये जेव्हा कुठे निर्माण झालंय. तुला तर सगळं हिरवगार मिळालंय बाबा, तुला तर लेकी सगळं हिरवगार मिळालंय, तू याची किंमत कर. होय, बरोबर आहे त्यांचं मत. मला सांगा राजा, की जेव्हा एक घर बनवायला माणसाला इतकी तपस्या लागते तर त्या राजांचं काय कौतुक केलं पाहिजे, ज्यांनी 1680
पर्यंत 240 किल्ल्यांचे मानकरी झाले. शून्यापासून सुरुवात होती. तर जर शून्यापासून सुरुवात होऊन 240 किल्ल्यांचा गणपती म्हणून छत्रपती मिरवू शकतात तर जगात काय अशक्य आहे? एक घर बांधायला जेव्हा आपली पूर्ण धाता तिरपीट होते तर त्यात 111 किल्ले राजांनी स्वतः बांधले. किती? 111. मी एक बांधताना भरपूर धाता तिरपीट म्हणतोय. मी म्हणतोय एक 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 111 किल्ले राजांनी स्वतः बांधलेत. विचार करा ती महंती काय असेल. आणि तो दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. अजून एक मी तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोनाचं एक छोटं उदाहरण देतो. नेतोजी पालकर फितरू झाले आणि ते औरंगजेबाला मिळाले. सुरुवातीला आदिलशाह, त्यानंतर औरंगजेबाला. कित्येक लोक म्हणतात ती किती महाराजांची एक चालच होती की त्या खेम्यात काय चाललंय ते दस्तूर खुद्द पूर्णपणे माहिती आपल्यापर्यंत यावी म्हणून. आणि म्हणूनच आग्राची सुटका होऊन जेव्हा महाराज निसटले तेव्हा 4थ्याच दिवशी नेतोजींना औरंगजेबानी तुरुंगात बांधलं. पण महाराजांनी जेव्हा ते पूर्ण रोल संपला आणि तेव्हा त्यांना परत स्वराज्यात घेतलं तर आपली हिंदू संस्कृती रडारुडी त्यांना परत हिंदू बनवून घ्यायला तयार नव्हती. तर त्या तयार नसतील तर काय केलं पाहिजे? तर महाराजांनी दृष्टिकोन पहा. स्वतःची कन्या कमळाबाई, तिचा विवाह त्यांनी नेताजी पालकरचा मुलगा, त्याचं नाव आहे जानोजी पालकर, त्या जानोजींशी स्वतःच्या मुलीचं लग्न लावून दिलंय. आणि मग त्यांना बरोबर सगळे जणांनी स्वीकारलंय. मला विचार करा, एखादा महाराज आपल्या सेनापतीशी कधी कोणाचं लग्न आपल्या फुलीचं लग्न लावून देईल? त्यांनी स्वराज्याला किती महत्व दिलं असेल की त्यांनी स्वतःच्या मुलीचंही लग्न आपल्या एखाद्या सेनापतीशी लावून एक रूढा स्थापित केली आणि त्यांना हिंदुत्वात परत आणलंय. तर असा सकारात्मक दृष्टिकोन असणारे जर काही लोक असतील तर जगात काय अशक्य आहे? थॉमस अल्वा एडिसनचं नाव ऐकलंय सगळ्यांनी? कोण आहेत बाबा ते? बरोबर, शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी आपल्याला लाईटच्या बल्बचा इजाद करून दिलाय. त्या एक लाईटच्या बल्बच्या इजादसाठी 14 महिने खस्ता खाल्लेत. 14 महिने आणि हजारो अयशस्वी प्रयोग संपल्यानंतर त्यांना ते लाईट इजाद करण्यात आली आहे. हेच मी म्हणत आहे की एखाद्याला जर एखाद्या वस्तूशी प्रेम असेल तर तो त्याच्यात असा गुंततो की जग आंधळ होऊन जातं. त्यासाठी त्याला दुसरं काहीच दिसत नाही. त्याला फक्त ध्येय कळतंय की समाजासाठी काहीतरी करायची माझ्याकडे तो चान्स आहे आणि तो मी घेणारच. आणि त्यांनी आपल्याला लाईट दिली. एका इंटरव्ह्यूला एखाद्या इंटरव्ह्यूवरनी त्यांना विचारलं, अहो एडिसन सर, तुम्ही इतके हजारो प्रयोग केल्यानंतर लाईट मिळाली, तुम्हाला ते अयशस्वी होताना काय वाटत होतं? ते उत्तर तुम्ही स्वतः सोबत घेऊन जावा. ते म्हणाले, मला एवढं कळत होतं की प्रत्येक प्रयोगांती मी यशाच्या एक एक पायरी जवळ येत आहे. काय दृष्टिकोन आहे सांगा हो. आणि मला त्या प्रयोगात अशी हजारो प्रयोग कळाले की ज्याच्यातनं लाईट निर्माण होणार नाहीये. म्हणजे हे हजारो प्रयोग मी पुन्हा करणार नाहीये, मी काय तर नवीन केलं तरच वेळ येऊ शकतंय, हे त्यांचे उद्गार आहेत. 2 वर्षानंतर लाईट निर्माण केल्यानंतर त्यांची एके दिवशी प्रयोगशाळेला भीषण आग लागली. त्यांचा मित्र रात्रीच्या वेळेसची आग लागली, तो ठोठावला येऊन, अरे एडिसन उठ उठ, तुझ्या प्रयोगशाळेला आग लागली. ते डोळे चोळत कसं बसं आले आणि पाहिले आग लागली. हा पूर्ण एकदम अस्वस्थ आहे. तो म्हणत आहे त्याला की अरे आग लागली एडिसन, तुला कळतंय का नाही, तुझी प्रयोगशाळा, तुझं आतापर्यंत केलेलं सगळं काही भस्मातीत होत आहे. तर ते म्हणाले की होनी को कोई रोक नाही सकता. फक्त एक खांद्यावर हात टाकलं आणि ते म्हणाले, काही पर्वा करू नकोस, आजपर्यंत हजारो अयशस्वी प्रयोग भस्म होत आहेत, उद्यापासून नवीन प्रयोग सुरू होणार. तर ही असते एक सकारात्मक दृष्टिकोन. स्वतःची किंमत करायला शिका. स्वतःची किंमत जो करत नाही, जग कधीच त्याची किंमत करत नाही. अगदी सोपे सोपे उदाहरण आहेत. मी तुम्हाला एक छोटा उदाहरण देऊ इच्छितो.
राजानो हे काय आहे? काय दृष्टी आहे रावसाला, तिथपासून कळते की हे 500 रुपये आहेत म्हणून. व्हेरी गुड. मला सांगा, हे 500 रुपये आहेत, याला जर मी कम्प्लिटली चेंदा मेंदा केला, याच्यावर पूर्ण दबाव आणला, कंप्लीट पूर्ण सुरळी केली, याची टाकले इथे, आणि आता ह्याला जर परत उचलतोय मी, तर याची किंमत कमी झाली का? दोन्हीकडनं दबाव आणतोय आपण त्याच्यावर, भरपूर टेन्शन आणतोय त्याच्यावर, त्याची इतकी परिस्थिती खराब करत आहोत की त्याला चुरगाळून इथे टाकत आहोत आपण. अरे पण हे निर्माण केलेल्या पैशांची किंमत आजही 500 रुपयेच राहत आहे. बरोबर आहे ना? मला सांगा, जेव्हा एक नोटची किंमत, एक कागदाच्या तुकड्याची किंमत आहे ज्याच्यावर भारतीय गव्हर्नमेंटचा स्टॅम्प लागला, तर ही 500 रुपये किंमत झाली. जेव्हा याची किंमत कुठल्याही परिस्थितीत आपण त्याला दबाव आणतो, वरनं खालनं अपयश देत आहोत, त्याला चुरगुळा करून फेकत आहोत कोपड्यात, तरी त्याची किंमत कमी होत नाही, तर तुम्हासारख्या हाडामांसाच्या माणसांची किंमत कशी कमी होईल? केवळ जे स्वतःत उत्तम आहे त्याचा शोध घेत राहा. मनाच्या बोधाने ते शोध घेऊन सुसाट गाड्या घेऊन निघा. अरे मंजिल तो बाय प्रोडक्ट आहे, ते आल्याशिवाय राहू शकत नाही. आपण काय करतो, आपण ते गाठतो, अरे इथे मला पोचायचंय, हे करायचं, हे करायचं. अरे नाही, इथे पोचायसाठी काय करायचंय ते जास्त महत्वाचं आहे, ते करत राहा, बस संपला विषय. तिथे तर एक दिवशी पोचायचंच आहे. आपली किंमत कोणीही कमी करू शकत नाही, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि या महत्वाच्या गोष्टीच्या पाठोपाठ जेव्हा आपण निघतो, तर तेव्हा एक गोष्ट विसरू नका, जे आजच्या पिढीत थोडं कमी बघतोय मी. मला चुकीचं घेऊ नका राजानो, मलाही 2 मुलं 4 मुली, असे 6 लोकांचा परिवार आहे माझाही. 3 मुलं 3 मुली. आता तुम्ही आश्चर्यात होताल, 6 मुलं मुली आहेत सरांना? नाही बाबा, माझं जॉईंट कुटुंब आहे. माझ्या भावांची मुली माझ्याच आहेत. माझ्यावर संस्कारच ते आहेत की माझ्या भावांचे, माझ्या बहिणीचे सगळे मुलं मुली माझे आहेत. त्यासाठी अर्ध्या डझन मुला मुलींचा बाप आहे मी, जे जेन झीच नव्हे तर जेन अल्फा पण आहेत. पण मी तुम्हाला प्रांजळपणे सांगू इच्छितो की तुमच्यात फक्त एकच प्रवृत्ती पाहिजे राजानो, ते आहे संघर्ष, संघर्ष आणि संघर्ष. जर तुमच्यात संघर्ष घ्यायची ताकद आहे ना, तर जगात तुमचा कोणीही काही बालबाका करू शकत नाही. आणि त्या संघर्षासोबत थोडीशी जोड पाहिजे धैर्याची, ज्याची कमी आजच्या पिढीत आहे, मी प्रांजळपणे मानतो. पण एखादी वस्तूची कमी आहे तर एखादी वस्तू ती पिढी फास्ट आहे. तुमची पिढी आमच्यापेक्षा किमान 5 पट फास्ट आहे, कारण तुमची पिढी तंत्रज्ञान ज्ञानयुक्त पिढी आहे. पण मला हेच बघायचंय की जसं आपल्या पिढीला कुठलाही उत्तर नाही मिळाला की आपण काय करतो, गुगल आहे की नाही? अरे त्या गुगल तुम्हाला एका वयापर्यंत प्रत्येक उत्तर देईल. तुमच्या पुस्तकात एक गोष्टी नाही मिळाली की तुम्ही गुगलच्या सहारे जाता आणि बघता बघता त्याचे पंगू होऊन जाता. तुम्हाला काही शब्द नाही कळाला, तुम्ही गुगलला टाईप करता आणि पटदिशी त्याचं उत्तर मिळवता. आमच्या काळात असं नव्हतं. आमच्या काळात जर इंग्रजी बुक असली तर आम्हाला रेनन मार्टिन नावाची एक जाड बुक येत होती सर, आपणास माहित असेल. एखाद्या शब्दाचा अर्थ नाही कळाला तर तिथे जाऊन हुडकून काढावं लागत होतं. कधी कधी 1 दिवस, कधी कधी 2 दिवस लागत होते. पण जेव्हा एखादी वस्तू 1-1, 2-2 दिवसानंतर आपल्या हातात येणार आहे, तर माणूस वाचत पण तसंच होता की जन्मभर त्याच्या लक्षात राहील. आणि त्या प्रवृत्तीमुळे धैर्य निर्माण झाला, पेशन्स निर्माण झाली. पण आजच्या पिढीत जर फक्त मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, जसं गुगल तुम्हाला उत्तर आज शालेय जीवनात देत आहे, जेव्हा तुम्ही खरोखरी या जगात जाताल आणि प्रॅक्टिकल कुठे नोकरीला लागताल, काही लोक इथं नोकऱ्या देणारे लोक तयार होतील, त्यांना मी आजच सलाम ठोकतो यार. ती मानसिकता दाखवा. माझे मुलं, माझे मुली उद्याचे नोकरी देणारे लोक तयार व्हावेत. करणारे तर ठीक आहे यार,
एक हजारो करणारे निर्माण होतील तेव्हा एक देणारा पैदा होतो. त्या एक देणाऱ्याशी मी आजच नतमस्तक होऊन बोलतो की तुम्ही माझ्या शर्यतीत आहात यार. मला इथपर्यंत यायला 45 वर्ष लागले. तुमची मानसिकता फक्त अशी असली तर 20व्या वर्षातच तुम्ही तिथे गाठताय. तर मला पाहिजे की जर तुम्ही 20व्या वर्षात तिथे गाठताल तर तुम्ही 45व्या वर्षापर्यंत तर जग बदलून टाकताल यार. जे माझं आयुष्याचा गोल आहे ते तुम्ही 30शीत पूर्ण करताल. फक्त मी म्हणतोय धैर्य ठेवा. केवळ एकच वस्तू आणि ती आहे धैर्य. कारण 25 पर्यंतचा उत्तर देणारा सगळ्यात बेस्ट मास्टर पॉड गुगल पुढं कुठल्याही वस्तूचे उत्तर देत नाहीत राजानो राजेनो. मी तुम्हाला प्रांजळपणे सांगू शकतो की जर इथून पडलं चालताना कसं, एखाद्या वेळेस दुंकावलं, एखादा शत्रू समोरून दिसला तर वागायचं कसं आहे हे गुगल सांगत नाही. एखादी ओरिजिनल आयुष्याची काही कठीणाई समोर आली तर त्याच्या समोर कसं जायचंय हे गुगल सांगत नाही. गुगलमध्ये अजून तो ऑटोमेशन नाहीये ज्याला मानसशास्त्र कळतं. तर मी आपणास जरूर सांगेन की तुम्ही पेशन्स ठेवा आणि फक्त संघर्षाची तयारी दाखवा. तुम्ही कुठे निघून जाताल याची कल्पनाही करणं अवघड आहे. आमच्या काळात किमान 25 वर्षाचा संघर्ष लागत होता एका मुकामापर्यंत पोहोचण्यासाठी. अरे आजच्या या सगळ्या ज्या पिढींच्या जे इतकं फास्ट सोशल मीडिया झालंय की 25 वर्ष, अहो 25 दिवसात ती प्रसिद्धी पावता येते. पण ती प्रसिद्धी मूल तत्वांना धरून नसेल तर पुढच्या 25 दिवसात ती परत लुप्तही होते. त्यामुळे कोणी व्यक्तींनी तसे लुप्त होणारी प्रसिद्धी पाहू नका. संघर्ष करायची ताकद आणि आपल्या धमण्यात तो रग ठेवा की मी संघर्ष करायला बिलकुल घाबरणार नाही, मी मागे किंचणार नाही, सरकणार नाही, कचकणार नाही. मी तुम्हाला एक फार छोटीशी गोष्टीनिशी सांगतो. एक कुंभार होता. कुंभार कळतंय? मी म्हणेन एक मूर्तिकार होता. चला गोष्ट पलटी करू. एक मूर्तिकार होता, त्याच्यासमोर 2 दगडं होती. एक शिष्टमंडळ आलं आणि ते शिष्टमंडळ एक फार मोठं बलाढ्य मंदिर निर्माण करत होतं. तर त्यासाठी त्या कुंभाराची कला पाहिली आणि ते म्हणाले की आम्हाला अशी 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 मूर्ती तयार करून द्या. ठरलं, किंमत ठरली, सगळं ठरलं, दिवस ठरलं आणि पुढच्या 30 दिवसात त्या जीर्णोद्वाराचा पूर्ण पाया रचला जात होता आणि त्याचा जीर्णोद्वार होता, त्याचा आरंभ होता आणि त्यासाठी 28व्या दिवशी त्यांना ती मूर्ती बहाल करायची होती. मूर्तिकारांनी ऑर्डर घेतली, ऍडव्हान्स घेतला आणि काम सुरू केलं. जसं त्यांनी पहिल्या दगडाला उचललं आणि खटाखट छन्नी हातोडीचा दाब देऊ लागला आणि ते मूर्ती बनवायला त्या दगडाला प्रेरित करू लागला आणि जसा छन्नी हातोडीचा दाबा त्याच्यावर पडला ते पहिलं दगड कोसळलं, किंचाळलं. ते म्हणाला, अरे बाबा थांब, नको मारू, मी तुझ्या हातापाया जोडतो. मूर्तिकार तसंच चालू ठेवलं. ते म्हणाले हे काय होत राहते आणि चालू ठेवलं. त्याच्यानंतर परत किंचाळ्या आल्या. नका मारू मला, मला थांबवा, मला थांबवा, मला वाचवा. त्या मूर्तिकारांनी म्हटलं, अरे तू थोडं सहन कर, काही फरक पडत नाही. पण त्यांनी त्यांनी अश्रुगंध चालू केला, अश्रूच्या धारा लावल्या आणि मूर्तिकारांनी जबरदस्तीने तो दगड ठेवून टाकला. त्यांनी दुसऱ्या दगडाला उचललं, दुसऱ्या दगडावर पण तोच प्रयोग चालू केला. घेतलं, छन्नी हातोडीचा मारा चालू केला. अरे 10 मिनिटं झाली, 1 तास बितला, 1 प्रहर गेला. 1 प्रहर म्हणजे 3 तास. 3 तास गेले, 10 दिवस गेले. अरे राहून राहून त्यांनी विचारलं, अरे मी एवढ्या दिवसापासून तुला मारा करतोय, तुला दुखत नाही का? त्या दगडाने उत्तर दिला, हो दुखतंय, वेदना असह्य होत आहेत. मग तू बोलला नाहीस? तो म्हणाला, नाही, नो प्रॉब्लेम, तुम्ही कंटिन्यू करा, काही अडचण नाही, तुम्ही कंटिन्यू करा, मी सहन करेन. आणि बघता बघता 25-27 दिवसात त्या दगडाची मूर्ती तयार झाली. त्या शिलेचं रूपांतर एका देवरूपी दगडात निर्माण झालं होतं. ते शिष्टमंडळ आलं, त्यांनी ते दगडाची मूर्ती एकदम प्रसन्न भावाने घेतली. आता त्याला दगड कोण म्हणत नव्हतं, त्याचं रूपांतर देवामध्ये झालं होतं. तो देवमय झाला दगड आणि त्याचं रूपांतर त्या देवामध्ये होऊन त्या सगळ्या शिष्टमंडळींनी सगळ्यात पहिले त्याला प्रणाम केलं आणि त्या दगडाची मूर्ती झालेल्या त्या मोठ्या भक्तिभावाने ते मूर्ती घेऊन जाऊ लागले. तोपर्यंत शिष्टमंडळाची एकाची नजर त्या दुसऱ्या दगडावर पडली आणि ते मूर्तिकाराला विचारले, अहो हे दगड पण तुम्ही आम्हाला देऊ शकताय का? तो म्हणाला मूर्तिकार, नो 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 प्रॉब्लेम, घेऊन जावा, मला काहीच कामाचं नाही हे दगड. असं बिसाला एक छन्नी मारली की ओरडते, घेऊन जा. ते घेऊन गेले. आता विचार करा, आता नीट लक्ष देऊन ऐका.
त्या दगडाची स्थापना त्या मंदिरात झाली, ज्याची मूर्ती बनली होती त्या मूर्तीची स्थापना त्या मंदिरात झाली, ज्याची लोक रोज नित्य नियमाने पूजा करतात, आणि त्या दगडाची स्थापना त्या मंदिराच्या पाठीच्या त्या मूर्तीच्या समोर झाली, ज्याच्यावर रोज काय फोडतात? क्या बात आहे, त्याच्यावर रोज नारळ फोडला जात आहे. राहून राहून तो ओरडला. 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, तो म्हणाले बाप रे, तो जो दगड आहे तो मूर्तीला म्हणाला, अरे काय वेदना होत आहेत, या वेदना असह्य आहेत, मला जगण्यापेक्षा मरण द्या, मी नाही घेऊ शकत. सगळीकडनं मी सुजलेला फुगा बनत आहे, सगळीकडनं रक्तबंबाळ आहे. त्या मूर्तीने एकच बोललं, त्या दिवशी जर फक्त 1 महिना तू सोसला असता आणि तू ते संघर्ष आणि ते छन्नी हातोडीचा मार सहन केला असता, तर तुझं रूप आज देवामध्ये झालं असतं, तुझी पूर्ण आयुष्यभर पूजा झाली असती. आज तू ते सहन नाही केलं, म्हणून माझी होतीये आयुष्यभर पुढची पूजा आणि तुझी होतीये ठुकाई. तर बोध एवढाच आहे बेटा, की आज काही वर्ष, 10-15 वर्ष इतका संघर्ष करून घ्या की या जोरावर पुढचा पूर्ण आयुष्य सुजलाम सुफलाम जाईल, किंवा हे 10 वर्ष 12 वर्ष मजा करून घ्या आणि पूर्ण आयुष्यभर रडत राहा. चॉईस तुमच्या हातात आहे. जगात तुम्ही किती काम करता याला व्हॅल्यू नाहीये, तुम्ही काम कसं करता यालाही व्हॅल्यू नाहीये, तुम्ही त्या कामाचा नियोजन कसं करता याला जितकी व्हॅल्यू आहे तितकी व्हॅल्यू कशालाच नाहीये. आज छत्रपती महाराजांचं नाव आपण काय घेतो? छत्रपती शिवाजी महाराज हा एक नाव नाहीये, हा एक कर्तृत्व नाहीये, अहो हा एक नेतृत्व पण नाहीये, तर हा एक सर्वोच्चतेचा प्रमाण आहे, प्रतीक आहे. मी म्हणेन की तुम्हा सगळ्यांनी एकच ध्यास घ्यायचा की तुम्ही ज्याही फील्डला, ज्याही प्रांतात जाताल त्या प्रांताचा मला शिवाजी व्हायचंय, बस, बाकी काय नाही. कामाच्या नियोजनावरच तुमचं यश अवलंबून आहे. पेट्रो म्हणतात, भरपूरशे म्हणजे मॅनेजमेंट सायन्स म्हणतं की जर तुम्हाला एखादा काम 1 महिन्यात करायचं आहे तर त्यातले 20 दिवस फक्त नियोजनाला दिले पाहिजेत. मी तर म्हणेन की 75% वेळ नियोजनाला दिला पाहिजे. ते काम कसं करणार, कोण करणार, कधी करणार, अकाउंटेबल कोण, रिस्पॉन्सिबल कोण, किती सूक्ष्म तुमचा नियोजन, त्याच्यावर तुमच्या यशाची महंती अवलंबून आहे. मी तुम्हाला सांगतो, 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान वध. अफजल खान बोलायला मला 2 तास लागतील, मी तुम्हाला अफजल खान वध फक्त बोलतो 10 मिनिटात. महाराज गडावरून निघाले, दिवस ठरला, महाराज निघाले, ते वेळ होता 12:35. अहो 12:35 का? तर जेव्हा महाराज गडाखाली उतरत आहेत तर महाराजांना त्या शामियानात काय व्हायला लागलंय अफजल खानाच्या छावणीत ते लख्ख दिसत होतं. पण जर कधी अफजल खानाने विचार केला की महाराजांकडे बघावं आणि त्यांची नीती काय चालली ती ओळखायची प्रयत्न करावी, तर सूर्याची किरणं त्याच्या गुदोळ्यात घुसावी आणि त्याला काहीही दिसू नये, एवढं सूक्ष्म नियोजन होतं त्यात. जेव्हा त्यांनी शामियाना उभा केला तर त्यांच्याच इथनं लुटलेले रत्नजडित जवाहर, सगळे जवाहर, डायमंड्स, सगळ्यांनी ती भरून गेली होती. त्यांनी महाराज अफजल खानाचा अभ्यास केला होता की अफजल खान संपत्ती बघून पाजळतो, त्याला शामियानात एंट्रीज करताना असं वाटव की वा 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 काय झालंय. शास्त्र सांगतो छोट्या छोट्या गोष्टी, जेव्हा एखादा व्यक्ती ज्याच्याने पाजळतो आणि तीच वस्तू समोर दिसली ना तर त्याच्या अंगातली ऋण थोडीशी जी दशा असती ती थोडीशी मंदावती, त्याचं ध्यान विचलित होतो, वाटला जातो. महाराज निघाले, निघताना महाराजांनी फक्त 10 अंगरक्षक घेणं ठरलं होतं दोघांमध्ये की फक्त 10 अंगरक्षकच घेऊन जाऊ. महाराजांनी घेतला जिवा महाला. आता जिवा महालाच का, तर जिवा दस्तूर खुद्द अफजल खानाकडे सय्यद बंडा आहे,
तुम्ही जरी बुकमध्ये सय्यद बंडा वाचला असेल तर ओरिजिनली त्याचं नाव बडा सईद आहे. तर त्यांच्याकडे बडा सईद आहे आणि बडा सईद दांडपट्टा चालवण्यात अगदी महारत हासिल आहे त्याची. तर त्याच्याशी लढायला आपल्याकडचा दांडपट्टा एक्सपर्टच पाहिजे. जीवा महाला एक दांडपट्टा तज्ञ होता, विशारत होती त्याची, म्हणून जीवा महाला त्यांच्या समवेत घेतला. नंतर न घेतला संभाजी काजी कोंडाळकर. संभाजी कावजीच का घेतला? अरे 2 हातांनी पूर्ण पार वाकडी करणारा 7 फूट धिप्पाड संभाजी. तर संभाजी एवढ्यासाठी घेतला की दस्तूर खुद्द अफजल खान तसा आहे. जर कधी कुस्ती खेळायची बारी आली तर पैलवान दोन्ही आखाड्यातलेच असावे तरच कुस्ती रंगते. बाहेर निघता निघता चालता चालता महाराज थबकले जीवाला. अरे जीवा तुझ्याकडे कैंची आहे का, कात्री आहे का? तो म्हणाला महाराज चाललोय अफजल खान मारायला, कैंचीचं काय काम आहे? ते म्हणले आहे का सांग रे. जीवा महाला नावी समाजाचा. तो म्हणाला आहे की महाराज. ते म्हणाले माझी दाढी छाटून टाक पूर्ण, ती इतकी कमी कर की जर कधी कुठलेही प्रसंग आला तर डवलायचा नाही. ते म्हणले दाढीचं काय संबंध आहे महाराज याच्याशी? अरे तू कर रे. पण जीवाला मानवे ना, त्यांनी दाढी कमी केली पण तरी छोट्या आवाजाने विचारला चढता उतरता, महाराज दाढीचं काय संबंध हो? ते म्हणाले की जीवा जर कधी चुकून माकून महाराजांच्या हातात माझी 2 इंचाची 3 इंचाची दाढी सापडली तर ते असह्य वेदना मला सहन न होता बुद्धीचा तोरा जाऊन काही गल्लत व्हायची, टळावी, त्यासाठी दाढी कमी कर. हातात दाढी पण येऊ नये इतका सूक्ष्म नियोजनी महाराज गेले. जाता जाता दाढी कट करत आहेत ते. जाता जाता दाढी छाटली, खाली उतरले. 2 वाजे पावतो ते महाराज छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी आले आणि खानाला दिसलं की अरे महाराज येत आहेत. महाराज येता येता आज ते कदम येता मधनच थांबले आणि थांबून परत मागे गेले. अरे अफजल खानला काय कळे ना, अरे आता कशाला थांबले? त्यांनी जे आपला वकील होता कृष्णाजी भास्कर त्याला पाठवलं आणि म्हणलं अरे कशाला थांबलेत बघा ते. तर त्यांचा आपला जो वकील आहे की पंडित गोपीनाथ, ते आले. ते म्हणाले महाराज अफजल खानाला म्हणाले सगळं काही बरोबर आहे पण महाराज ते बडा सईदला घाबरते, त्याला बाहेर पाठवा. अफजल खान म्हणाले अरे ठरलं होतं ना सगळं, आता काय झालंय? साहेब मी हात जोडतो, पहिलेच मी कसं तर विनंती करून इथपर्यंत महाराजांना आणलंय, आता हा मोका तुम्ही जाऊ देऊ नका. अफजल खान म्हणाला ठीक आहे, जो माणूस माझ्या सेनापत्यालाच घाबरलाय त्याच्याशी काय घाबरणं, जा रे बडा सईद बाहेर उभार. बडा सईद गेला बाहेर उभारला जीवा. आणि मग महाराज आत येताना दिसले तर अफजल खान चकित. अफजल खानाने कृष्णाजी भास्करला विचारलं अरे हेच का महाराज 5-5.5 फुटाचे अगदी देखणे युवक महाराज? जसं ते येऊ लागले अफजल खान पुढे सरसावला आणि त्यांच्या मनात एक उद्गार आला, अरे ह्याला तर मी मिठी मारून पिळून फेकून टाकीन. रोज पारा वाकवतो, हे काय 5-5.5 फुटाचा माणूस? दस्तूर खुद्द अफजल खान 7.5 फुटी धिप्पाड आहे. तो जसा पुढे आला आणि जसं शिवाजी त्याच्या समोर एकदा शामियानात एंटर केले की तो म्हणाले आओ शिवाजी मेरे गले मिलो. महाराज आज ते कदम गपचूप गेले आणि गळ्या भेट गेली. गळ्या भेट होताच त्याला कळालं महाराजांना की मुठ्यांचा पूर्ण त्यांच्या बाजूंचा भर पडू लागलाय, त्याचा भर वाढला. अफजल खानाने कट्यार काढली आणि कट्यार धावती घातली. महाराजांनी पाठीवर चिलकत घातलं होतं. खर 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 आवाज आला आणि महाराजांना कळालं की दगा होतोय. महाराजांनी आपल्या उजव्या हाताची वाघनखं काढली आणि महाराजांनी त्याचा पोटात हात घालून खुपसून कोतळा बाहेर काढला. दगा म्हणून आवाज आला. जसा महाराजांनी त्याच्या कोतळा हात बाहेर काढला, अफजल खान लडखडत पडला. दगा म्हणून जोरात आवाज आला. कृष्णाजी आणि भास्कर धावला. त्यांनी महाराजांवर वार केला. महाराजांनी कसा बसा चुकावलं. तोपर्यंत तिकडनं बडा सईदचा दांडपट्टा जोरात शिरतो. त्याआधी 1 सेकंदावर महाराजांच्या मस्तकावर त्याचा सईद बंडाचा बड्या सईदचा जो दांडपट्टा असतानाच इथून आपल्या जीवा महालानी च्या दांडपट्ट्याने सईद बंडा बडा सईदची हातात छाटली आणि इतिहास पुटपुटला की होता जीवा म्हणून वाचला शिवा.
मला या सगळ्यातनं तुम्हाला हे सांगायचंय की त्या जागी जर 1 सेकंद, फक्त 1च सेकंद जर जीवा महालाचा दांडपट्टा लेट आला असता तर आज जिथे बडा साईजचे हात छाटले गेले त्यात कदाचित महाराजांचे मस्तक छाटलं गेलं असतं। आणि तेव्हा कळतं की नियोजन, सूक्ष्म बारीक नियोजन कशाला म्हणतात। महाराजांनी जीवा महालाच तिथे का घेतला? तुम्ही महाराजांचं कुठलंही चरित्र काढून पहा, त्यात तुम्हाला, मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो, त्यात तुम्हाला 2 सगळ्यात मोठ्या गोष्टी दिसतील। आणि त्या आहेत की महाराजांनी एक व्यक्ती परत कधी वापरला नाही आणि एक युक्ती परत कधी वापरली नाही। तुम्हाला प्रतापगडाला जीवा महालाच दिसेल, तिथे तानाजी दिसणार नाही। तानाजी दिसणार कोंडाण्यावर, तिथे मुरारबाजी दिसणार नाही। मुरारबाजी दिसतो पुरंदरवर, तिथे यशाजी दिसत नाही। यशाजी दिसतो कर्नाटकात, तिथे तुम्हाला बाजीप्रभू दिसत नाही। बाजीप्रभू दिसतो तुम्हाला विशालगडी। हे सगळं महाराजांचं नियोजन आहे। अचूक व्यक्ती हेरणे आणि अचूक जागी त्याला वापरणे हे महाराजांचं सगळ्यात मोठं मॅनेजमेंट कौशल्य आहे। तुम्ही पहा, मी म्हणालो युक्ती। अफजल खानाला महाराज भेटायला गेले, पण शास्ता खानाला पुण्यात भेटायला नाही गेले, तिथं लाखाच्या छावणीत हिमतीने छापाच मारायला गेले। तुम्ही परत पाहताय तर मिर्झा जयसिंगशी त्यांनी तह केला, तिथे भेटायला नाही गेले, छापा मारायला नाही गेले, औरंगजेबाच्या हातात तुरी देऊन निसटले। सगळ्या युक्त्या वेगळ्या आहेत। अरे ते शास्ता खानच्या प्रसंगात सांगतात की जेव्हा महाराज शास्ता खानने पाहिले की अरे बापरे छत्रपती शिवाजी महाराज इथं आलेत, तर तो त्याच्या जनानखान्यात घुसला। जनानखाना म्हणजे लेडीजचा कक्ष। काय विश्वास असेल त्या शत्रूलाही पहा हो, याला म्हणतात इथिक्स। त्याला पूर्णपणे माहित आहे की मला जर वाचायचं आहे तर मला जनानखान्यातच राहावं लागेल। तो जनानखान्यात जाऊन बसला। महाराजांनी आपला श्वास अगदी मंद केला, हालचाली अगदी शून्य केल्या। तो 2 मिनिट थांबला आणि त्याला काहीच दिसेना, श्वास दिसेना आणि गतिविधी दिसेना। म्हणल्यावर तो बाहेर आला। जसा तो बाहेर आला, महाराज चित्त्याच्या चपळाईने त्याच्यावर धावले आणि साप दिशेने कापलं गेलं। त्या महाराजांना वाटलं त्याचं मुंडकच छाटलं, पण जसा तो खाली पडला आणि बोट दिसली, महाराज तिथनं निसटले। तो खाली पडला आणि तो वर बघेपर्यंत कुठेच महाराज गडप त्या चितईच्या चपळाईने आले आणि चित्त्याच्या चपळाईने निघून गेले। शाहिस्ता खान नंतर त्याच्या एका बकरीत बोलतो की ते ज्या चित्त्याच्या चपळाईने आले आणि निघून गेले, मला काहीच कळालं नाही की काय होत होतं, पण मला एक विश्वास पक्का होता की मी तोपर्यंत सुरक्षित आहे जोपर्यंत मी जनानखान्यात आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य इतकं मोठं आहे की ते बायका पोरांवर कधीच अत्याचार करू शकत नाही, त्याच्यावर कधीच घात घालू शकत नाही, त्याच्यावर कधीच शस्त्र उगारू शकत नाही। त्या शास्ता खानाची बेगम येऊन त्याला म्हणाली, अरे आपली मुलगी दिसत नाहीये, कुठे गेली? शिवाजीने पळवून नेली। तर शास्ता खान त्या बोट तुटलेल्या मुद्रेत बोलतोय, अगं बाई, जर शिवाजी किंवा शिवाजीच्या माणसाने तुझी मुलगी पळवून गेली असेल ना, तर निश्चिंत राहा, त्या मुलीला तो शिवाजी त्याच्या पोटच्या पोरीसारखं सांभाळेल। क्या इथिक्स आहे यार। ती गोष्ट वेगळी आहे की कुठं पळून गेली, त्या धामधुमीला बघून एका पिपात बसली होती, परत निघून आली। अफजल खान फाडल्यानंतर एका जे 10 अंगरक्षकांना निर्णय दिला होता तो होता की त्या दिंडी दरवाजाला येऊन आपल्या सगळ्यांनी भेटायचंय। महाराज आले, सगळे पोचले। महाराज बघतायत की 1 2 3 4 5 मोजतात 9। अरे 9 कसे राहिले? 10वा कोण राहिला? तर त्यात एक त्या एक व्यक्ती बोलला, साहेब महाराज संभाजी कावजी दिसत नाही। महाराज अस्वस्थ झाले, अरे कुठे राहिला तो, चला बघा काय। तोपर्यंत तो हत्तीसारख्या मनाचा संभाजी धापा टाकत येत दिसला। महाराज खडसले त्याच्यावर, संभाजी कुठे थांबले तुम्ही? तर ते महाराज, तो संभाजी म्हणाला मुंडका असं काढत, महाराज हे कापाय थांबलो होतो। पण महाराज म्हणले, अरे हे कशाला केलंय, नसतं धाडस, हे आपल्या नियोजनात नव्हतं। संभाजी म्हणले, अरे तुम्ही त्याला मारलात खरं,
पण ते हत्ती मरतंय का नाही माहित नाही, त्यासाठी कापायला थांबलो होतो. महाराज म्हणाले, संभाजी आम्ही जी वाघनगं वापरली त्या जहरी जहाल विषचा प्रयोग केलाच होता, असं ना तसा खान वाचलाच नसता. पण ह्यापेक्षा मोठी गोष्ट, जर तुम्ही त्याचा मुंडका छाटताना कोणी एखाद्याने तुझ्यावर वार केलं असतं आणि तू खर्ची पडला असता तर तुझ्या आईला काय उत्तर दिलं असतं? मी तुमच्या आई साहेबांनी म्हणलं असतं की शिवाजींनी स्वतःचा जीव तर वाचवलं आणि त्यांचा माझा ल्योक खर्ची पडला. नाही संभाजी, हे नाही जमायचं. याला कुठेही क्षमा नाहीये. काय एक वेळेस खान मेला नाही तर चालेल, पण एकही स्वराज्याचा सैनिक खर्ची नाही पडला पाहिजे. अहो हे विचार आहेत शिवाजींचे. अगदी पोटच्या पोरासारखं प्रेम केलं आपल्या सैनिकांवर, तेव्हा जाऊन हे स्वराज्य निर्माण झालंय. आणि तुम्ही कधी बघा, जो व्यक्तीने स्थापन केलंय, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य दिलं का हो? जिजाऊ राज्य दिलं का हो? शहाजी राज्य दिलं का हो? त्यांनी स्वराज्य दिलं. आपल्या जनतेचं राज्य. स्व म्हणजे माझा राज्य आहे. मग माझा राज्य आहे तर मलाच केलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे, मलाच बघितलं पाहिजे, मलाच सगळी निगा घेतली पाहिजे. तर हा विचार पेरण्यात जे शिवाजींचं यश आहे, हे सगळ्यात मोठं यश आहे राजा. या यशाची कुठेही गणती होत नाही. एक छोटस उदाहरण आहे हिरकणीचं, ऐकलं असेल आपण. एक गवळण होती हिरकणी नावाची, तिचं नाव खरं हिरा, त्याच्यानंतर हिरकणी पडलं. ती एके दिवशी गड्यावर दूध विकत वेळ झाला, उशीर झाला आणि तिला खाली यायला गडाचे दरवाजे बंद झाले. तिने भरपूर विनवणी केली, पण ते दरवाजे उघडण्यास सैनिकांनी साफ नकार दिला, कारण तो दंडक होता, डिसिप्लिन होतं शिवाजींचं की हे म्हणजे हे आणि अशा ह्याच्यात कुठलाही खंत नाही. त्या हिरकणीनी ज्या रायगडाला अभेद्य मानलं जातं ते रायगड रात्रीच्या वेळेस उतरून दाखवलंय. ती उतरली. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो सैनिक हुडकायला गेला की या हिराबाई म्हणून, तर हिरकणी दिसतच नाही. बघता बघता ती वार्ता एका दिवसात महाराजांपाशी गेली. महाराजांनी ती हिराला बोलवलं आणि हिराला विचारलं, अरे हे नसतं धाडस कसं केलं आणि का केलं? हिराने सांगितलं की माझं तानं बाळ आजारी होतं आणि एक आईची महंती फुटफुटून कळून आली महाराजांना की एक आई जे करू शकते ते मोठ्यातला मोठा सेनापती करू शकत नाही. आजपर्यंत रायगड कोणी उतरू शकलं नव्हतं आणि हिरा नावाच्या गवळणीने केवळ आपल्या तान्या बाळाच्या चिंतेपोटी ती रायगड उतरली. महाराजांनी सगळं समजून घेतलं, तिची चोळी बांगडी केली, तिचा सत्कार केला आणि त्याच वेळेस अभियंत्यांना बोलवलं ज्यांनी रायगडची उभारणी केली होती आणि ते म्हणाले, काय फुक्या गप्पा मारताय की रायगड अभेद्य, रायगड अजिंक्य. तुमचा जो अजिंक्य गड आहे या पोरीनी जय करून दाखवला आहे. हिच्याकडनं शिकायची वेळ आहे. आणि त्या अभियंत्यांसमवेत स्वतः जाऊन पाहणी केली. जिथनं ती उतरली तिथं बुरुज बांधला, तिथली तटबंदी सुधारली, वाट बंद केली आणि त्या बुरुजाला नाव दिलं हिरा कर्णी बुरुज. ज्या बुरुजाची निर्मिती हिरेच्या कर्णीतून झाली आहे त्याला म्हणते नाव दिलं होतं हिरा कर्णी बुरुज. अपभ्रंश होत होत हिरकणी झालं. याला म्हणतात सूक्ष्म मॅनेजमेंट. याच्यासारखी मॅनेजमेंट दुसरी कुठेही दिसत नाही. जी व्यक्तीने काय केलंय, फक्त केली चूक म्हणून त्याला पडदिशील सजा असं नाही. त्या चुकीला नीट समजून घेणे, त्या चुकीला नीट समजणे. आज ना उद्या जेव्हा तुम्ही कुठल्याही मॅनेजमेंट फील्डला जाता, कोणी उद्योजक राहताल, कोणी चांगल्या नोकरदारशाहीमध्ये चांगल्या पोस्टवर राहील, डिसिप्लिनरी पोस्टवर, सुपरविजन पोस्टवर, तर तुम्हाला हे फार कामास येईल की तुम्हाला तिथे जाऊन बघावं लागेल जी चूक केली आहे ती आपसूक झाली आहे की ते चूक करण्यात आली आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचं व्यवस्थापन अगदी सुबक आणि सुंदर राहील. अजून एक 5-10 मिनिट घेऊ शकतो मी तुमचे? मी तुम्हाला आग्र्याबद्दल बोलू इच्छितो, पण फार संक्षिप्त मध्ये बोलीन कारण वेळेची मर्यादा नाहीये. मला जे वेळ दिलं होतं ते संपलंय, पण तरी 5 मिनिटं घेऊन बोलतो मी तुम्हाला. आग्र्याची सुटकेचा शेवटचा पार्ट मी तुम्हाला सांगतो. 17 ऑगस्ट 1666 महाराज
तुरी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले. अहो कसे निसटले असतील बघा. फक्त 600 मावळ्यांनिशी ते गेले होते. त्यांनी पहिलेच 500 मावळे परत पाठवून दिले. एक आठवड्यापूर्वी अजून 100 मावळे पाठवून दिले. कोणीच राहिले नाही. 10 अंगरक्षक आहेत फक्त. आणि महाराज म्हणाले की आता मला माझा शेवट जवळ दिसतोय, मला मिठाई वाटून मला वैकुंठाला जाऊ दे, बस संपला विषय. मला माझ्या हाताने चांगला सत्कर्म घडू दे. परवानगी औरंगजेबाने दिली. मिठाईचे पेटाऱ्या पण अशा बनवल्या गेल्या की त्या भोई लोक पण उचलू शकतील. आणि तिथे असलेले सगळे लोक जे काय तिथे गार्ड म्हणून राहत होते त्यांनी पहिल्या दिवशी चेकिंग केली, दुसऱ्या दिवशी चेकिंग केली, तिसऱ्या दिवशी चेकिंग केली. पण 5-6 दिवसात महाराजांच्या लक्षात आलं, अरे किती असलं तर काय. 6व्या-7व्या दिवशी चेकिंग ढेपाळली. हे मस्त भोगविलासी लोक फक्त तंगड्या तोडण्यात आणि पिण्यातच मशगूल आणि कर चेकिंग ह्याच्यावर चालू झालं. महाराजांचं विलक्षण धोरण बघा. ते म्हणाले किती केले तर मोगल आहेत, ते काही केले 5व्या, 6व्या, 7व्या दिवशी ढेपाळणार आहेत. आणि त्याचा फायदा घेऊन 8व्या दिवशी महाराज निघाले, निसटले. जगाच्या इतिहासात असली कुठलीच दुसरी नोंद नाही की अशा पहाऱ्यातून निसटता येतंय. महाराज त्या पेटाऱ्यातून बसून निसटले का पेटा वेषांतर करून निसटले याच्यावर मतमतांतर राहू शकतंय. पण महाराज आपल्या अतिसूक्ष्म नियोजनानेच निसटू शकले याच्यात कोणाचाही मतमतांतर नाहीये, कोणाचाही नाही. मी तुम्हाला सरते शेवटी सांगू इच्छितो की कित्येक राजे भरपूर पराक्रमी असतात, कित्येक राजे कमालीचे धुरंधर असतात, कित्येक राजे चरित्रवान असतात. पण एकच राजा जिथे धुरंधरता, कमालीचं पराक्रम आणि पराकोटीचं चारित्र्य मिळतंय तिथं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. हो, नाव नाही. पुऱ्या महाराज फक्त 50 वर्ष जगलेत. 18,306 दिवसांचं आयुष्य महाराजांचं. त्यातले 8-10 वर्ष बालपणात गेले. पुऱ्या 40 वर्षात 750 वर्षांचं पाडतंत्र ज्यांनी खोडून जमीनदोस्त केलंय असं जगाच्या पाठीवर फक्त छत्रपती शिवाजी महाराज हा एकच नाव आहे, एकच. चाळीस वर्षात 750 वर्षांचं पाडतंत्र जमीन दोस्त केलंय. शून्यावरनं 240 गडांचा गणपती होऊन दाखवले. अहो महाराजांच्या वाटेला आलेला संघर्षच इतका मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या मनाला प्रेरणा देण्यासाठी जिवंत चिरंतर राहतील. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.